आपण पाहत आहात जय बजरंग आणि वीर बजरंग कार्यालय आयोजित क्रिकेटचा महासंग्राम के के ट्रॉफी 2021 A1 ट्रॉफी के के ट्रॉफी 2021मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आमचे सकल समालोचक विकी टावरे यांच्याकडून दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज वडनगर विपक्ष गावदेवी पूर्णा या दोन संघामधला सामना आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. सालमीजोडे मैदानामध्ये गेलेले आहे वडनगर या संघाकडून. सालमीजोडे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते वडनगर या संघाकडून. वडनगर संघाचा 12th मॅन राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. टू ओपनर ऑन द ग्राउंड राजेश अँड विलास हे दोन फलंदाज मैदानामध्ये सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गावदेवी पूर्णा संघाकडून गोलंदाज बाला. 3 षटकांचा सामना असणार आहे. पावरप्लेचे षटक नसणार आहे. पहिले षटक मार्गस्थ होत आहे. बाला गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. पहिल्या षटकामधील पहिलाच चेंडू. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू, अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. चांगली सुरुवात बाला करतोय जो फ्रंट लाईन गोलंदाज आहे गावदेवी पूर्णा संघाचा. या अगोदर सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाने विजय संपादन केलेला आहे आणि पूर्णा गावामधील आणखीन एक संघ आपल्याला के के ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतोय. यावेळी स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. मात्र तिसऱ्या पंचांची इथे मैदानी पंचांनी मदत घेतलेली आहे. नॉट आउट. फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. प्रयत्न तर चांगला तिथे गोलंदाजाकडून पाहायला मिळाला होता, मात्र फलंदाज चतुर आणि चालाक होता. सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला होता. यावेळी फाईन खेळण्याचा प्रयत्न. एक चौटी धाव चिकी रन्स पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली. ती धावपलीकडे 2 धावा. सुरू असलेला सामना आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज वडनगर विपक्षी गावदेवी पूर्णा या दोन संघामध्ये. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटकातलं गोलंदाज बाला. यावेळी कव्हरेजरमध्ये टोलवण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. स्लॉफी वर्क शॉट एक्स्ट्रा कव्हरेजरमध्ये आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजांना. फायदा उचलून 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलीकडे 3 धावा. संत सुरुवात आपण पाहतोय. एकेरी धावेने धावफलक हलता ठेवलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. यावेळी मात्र चेंडू ठेवण्याच्या प्रयत्नात बॅट हातातून निसटली जाते. आणि असे दृश्य खूप कमी वेळेला आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. फनी मोमेंट्स आपण पाहतो सध्या के के ट्रॉफीमध्ये. धावसंख्या धावपलकर पाहायला मिळत आहे ती 4 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. प्रिन्स मोहितच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे. के के ट्रॉफी 2021 आपण पाहत आहोत. यावेळी खोलवा टप्प्याचे चेंडू अगदी बुंद्यामध्ये चेंडू हाताळलेला आणि फलंदाज बाद होईल.
पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. पहिला फलंदाज बाद होतोय शिवाजी महाराज वडणकर या संघाचा. पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज बाद होतोय. बाला आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून देतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन दुसऱ्या षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्कर प्रमोद याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे संघनायकाने. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय वडनगर या संघाकडून भेरू येतोय. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 आहे. आज धावांसाठी नक्कीच पुन्हा एकदा झगडताना पाहतोय फलंदाजांना. यावेळी मात्र चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडूखाली क्षेत्ररक्षक आला होता, मात्र झेल होऊ शकला नाही. झेल कॅरी करू शकला नाही तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षकाने. जीवदान मिळतो फलंदाजाला. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका केला होता फलंदाजाने. पावलांचा वापर केला होता. पावलांचा वापर चेंडू करतोय हवाई सफर, मात्र ते झेल घेण्याची सुवर्ण संधी होती क्षेत्ररक्षकाला, मात्र संधीचं तिथे सोनं करता आलेलं नाही. स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांचा वाढचा शर्त आहे. आव्हान त्या वाढच्या रूपाने धावसंख्या एका धावेने वाढेल आणि धावसंख्या सिंगलने ओढून धरली. धावफलकावर 7 धावा. राहुल तांगडी सध्या सोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. जिथे कमी तिथे आम्ही. आणि आमच्या सध्या समालोचन कक्षामध्ये लवेश नाईक यांना आपण पाहू शकता. यावेळी दिशा दिलेली आहे चेंडूला. कव्हर पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे डीपला. जोपर्यंत चेंडू उचलला जातोय फेकी केला जातोय तोपर्यंत 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग, चांगला तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 2ने वाढून झाली ते धावफलकावर 9 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रमोद दुसरं षटक चालतोय पूर्ण आहे संघाकडून. पंचांची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. अमदुले सर आणि सुरेश घरत सर जे कारिवलीचे सुपुत्र आहेत. प्रमोद अजून या षटकामधील 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी चेंडूला खेळून काढलेले आहे 20 सेपमध्ये. डीप मिड ऑफ रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं, मात्र तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट ही पाहायला मिळते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावफलकावर 11 धावा. एक बाद 11 अशी धावसंख्या आपल्याला पाहतोय. संत आणि शांत क्रिकेट सध्या सुरू आहे. दुसरं षटक मार्गसेप प्रमोद दुसरे षटक हातलतोय. यावेळी शफल होऊन केल्याचा प्रयत्न. पंचांचा वाईटचा शर्यत आहे. आव्हान त्या वाढच्या रूपाने आणि ही बऱ्याच गोलंदाजांचे डोकेदुखी राहिलेली आहे संपूर्ण KK ट्रॉफीमध्ये. दिशा भरकटली जाते. स्फेअर चेंडूंचा भरीमार
हे संपूर्ण के के ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न फाईन केलेला आहे. फायनल रिझनमध्ये डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. चांगली क्षेत्ररक्षण डीप फाईन लेग रिझनमध्ये. मात्र 2 धावा तिथे पूर्ण करतात. 1 शॉटचा इथे इशारा येतोय. फक्त एकच धाव धावफलकामध्ये जोडल्या जाईल. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की पूर्ण संघ खेळत होता आणि पूर्ण संघाच्या इनिंगमध्ये 2 शॉर्ट रन आपल्याला पाहायला मिळाले होते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर झालेले सध्या 13 धावा. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये सुरेश घरत सर आपण पाहतोय, तर स्क्वेलेकचे पंच अमदुले सर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल प्रमोद. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. एक रन कंप्लीट केले जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. एक धाव खूप महत्त्वाची असते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 15 धावा. विनोद सर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रमोद दुसऱ्या षटकात बोलतोय पूर्ण आहे संघाकडून. यावेळी पावलांचा वापर करून पुढे येऊन फटका केलेला 20 मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. वायडेश लॉंग ऑफ रिझनमध्ये थोडंसं फॉम्बलिंग पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत फलंदाज 2 धाव पूर्ण करतायत. तर अशा प्रकारे या दुहेरी धावेने या षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या षटकाची समाप्तीने 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय वडणूकवर या संघाची 1 बाद 17 धावा. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला चौथा हिरो मानकुली ये विपक्ष नंदकिशोर खारबाव बी या 2 संघामध्ये. संघनायक मानकुली संघाचा संघनायक आणि खारबाव बी संघाचा संघनायक आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पुढील लढत आपल्याला पाहायला मिळालेला आहे चौथा हिरो मानकुली ये विपक्ष नंदकिशोर खारबाव बी या 2 संघामध्ये. आणि हा दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज किशोर येतोय. दमन दौऱ्यावर नक्कीच किशोर यांनी चांगली कामगिरी केली होती. एक विकेट हॅट्रिक आहे. एक विकेट हॅट्रिक ही त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. दमन दौरा गाजून आलेला आहे. पाहूया के के ट्रॉफीमध्ये कशा प्रकारे प्रदर्शन करतोय किशोर. किशोर पाटील गोलंदाजी मार्कवर. यावेळी चेंडू हवेमध्ये फ्लिक केलेला आहे. चेंडूला स्वतः गोलंदाज चेंडू केला होता, मात्र अशक्य झेल होता. असे झेल अशक्य असतात कारण मागे येऊन जेव्हा तुम्ही झेल पकडता तेव्हा शरीराचं संतुलन हवं तसं राखता येत नाही. झेलबाज रूपाने नव्हे तर मात्र इथे धावबाज रूपाने फलंदाज बाद होतोय. विलास याची खेळी संपुष्टात येते. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. किशोर पाटील शेवटचे षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. नवीन फलंदाज वडनोगर संघाकडून खेळपट्टीवर येतोय. गणेश ज्युनियर जातोय. वडनोगर संघामध्ये आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर यांना आपण पाहू शका. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 जण गॉन.
बॅटचा हलकासा स्पर्श आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये हर्ष. आणखीन एक फलंदाज बाद होतोय वडनुगर संघाचा. तू चल मैं आया. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 19 धावा. आणि तिसरा फलंदाज इथे बाद होतोय छत्रपती शिवाजी महाराज वडनगर या संघाचा. नवीन फलंदाज वडनगर संघाकडून खेळपट्टीवर जातोय. जय हिंद. बॅक टू बॅक 2 विकेट इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झाला होता आणि त्यानंतर आणखीन एक फलंदाज बाद होताना आपण पाहिलेलं आहे. प्रिन्स मोहितच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अपार मेहनत आपण प्रथमेश पाटील यांना त्यांच्या संपूर्ण टेक्निकल टीमची पाहतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सर किशोर पाटील. यावेळी ते घुमाके खेळण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं गोलंदाजाकडून. हे आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर अजूनही 19 धावा. या षटकामध्ये नक्कीच धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे तो गोलंदाज किशोर पाटील याने. यावेळी ऑन साईडला चेंडू टटवलेला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतो. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवरचा समाधान मानतात तिथे फलंदाज. एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने संघाची धावसंख्या उठून झाली ती धावपलकावर 20 धावा. तिसरं आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय गावदेव पूर्ण विपक्ष छत्रपती शिवाजी महाराज वडनगर या 2 संघामध्ये. वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं षटकातील तो गोलंदाज किशोर पाटील. सामनागिरी फलंदाज गणेश. नाशिकला जय हिंद आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. गेम स्पीडअप करायचं आहे. वाडिश लॉंग ऑन वाडिश लॉंग ऑफ आपण पाहतोय. यावेळी समोर केलेला आहे चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या 2 ने वाढून झाली ती धावपलकावर डबल टू 22 धावा. शेवटच्या षटकामधील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. यावेळी कंट्रोल पूलचा फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. मेडिकल रिजनमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडू झेपावलेले आहेत आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा पूर्ण करतात. तर अशा प्रकारे पहिल्या इनिंगची पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर छत्रपती शिवाजी महाराज वडनगर संघाने निर्धारित 3 षटकामध्ये आपल्या धावपलकावर धावा झलकलेल्या आहेत. त्या 24 आणि 25 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते गावदेवी पूर्ण या संघासमोर. नेक्स्ट टॉस विनोद सर. टॉस ओ टू राजेंद्र पाटील सर. नेक्स्ट टॉस तिथे केला जाईल. दोन्ही संघाचे संघटना काय आलेले आहेत. खारबाव विपक्ष मानकुली हा सामना शेवटचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हॅलो
जा जा लवकर Mankuli won the toss. Thank you. चौथा हिरो मानकुली संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि नंदकिशोर खारबो बी संघाला प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि पुढील सामना हा आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना असणार आहे. सध्या आपण सेकंड सामन्याकडे बोलूया. क्षेत्रक्षण सजवायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचलेली आहे. आव्हानाचा विचार केला तर आव्हान जर बघितलं तर 25 धावांचं आहे. मागील सामन्यामध्ये 25 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळालं होतं. गेम स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही कारण यानंतर अजून एक सामना खेळवला जाणार आहे. गावदेवी पूर्ण संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रमाकांत विथ हरिदास टोप नरत्न ग्राउंड ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज वडूनगर संघाकडून गणेश. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. 3 षटकांचा सामना आहे. पहिला चेंडू बॅकफुलर जाऊन चेंडूला समोर केलेला आहे. स्ट्रेट व्हायचा फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने अकाउंट ओपन होतोय पूर्ण या संघाचं आणि एका धावेने अकाउंट ओपन करतोय फलंदाज रमाकांत. हॅलो हॅलो 25चं लक्ष आणि 25 या लक्षाचा पाठलाग गावदेवी पूर्ण संघ करतोय. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. सरळ बॅटने सीध्या ब्लेडने हा चेंडू खेळून काढलेला आहे. डीप मिड ऑफ रिझर्वमध्ये एका धावेसाठी. एका धावेने हरिदास हे आपलं अकाउंट ओपन करतोय. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने आपलं खाते उघडलेलं आहे आणि संघाची धावसंख्या बिनबाद 2. पहिले षटक मार्गस्थ आहे गणेश. पहिल्या षटकातलं ते वडूनगर संघाकडून. यावेळी अप्रतिम फटका ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतं आणि तेवढंच चांगले क्षेत्रक्षणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. तर एकेरी धावेने धावफलक घालता ठेवलेलं आहे गावदेवी पूर्ण संघाच्या फलंदाजाने. धावसंख्या पाहतो धावफलकाकडे 3 धावा. चांगली गोलंदाजी कंट्रोल गोलंदाजी आपण पाहतोय. मोठे फटके खेळण्यासाठी मुभा दिली जात नाही. छोट्या बॅकलिफ्टचा वापर करण्यास फलंदाजाला मजबूर केलं जात आहे. यावेळी मात्र मोठा फटका आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्रक्षण त्या डीपमध्ये पाहायला मिळतं आणि पुन्हा एकदा पंचांचं यावेळी पाहूया काय इशारा आलेला आहे.
पुन्हा एकदा एकच धाव समाधान मानलं होतं फलंदाजांना. एकेरी धावीने धावफलक घालता ठेवले. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 4 धावा. इथून अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. यावेळी फुलटाच चेंडूला टर्न केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहे. यावेळी मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो पूर्णही होतोय. पंचांचा यावेळी 1 शॉटचा इशारा येतोय. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. 5 चेंडूमध्ये 5 धाव आपल्याला पाहायला मिळतात. इथून अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी पूर्णा संघाला. मागील सामन्यामध्ये सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाने चांगलं प्रदर्शन केलं होतं. तो सामना पूर्णा संघाने गोल्डन चौकाऱ्याने जिंकला होता. पाहू या सामन्यामध्ये गावदेवी पूर्णा संघ कशाप्रकारे कामगिरी करतोय. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आउटसाइड ऑप्शन लाईन गोलंदाजाने ठेवली होती. चांगल्या चेंडूची हाताळणी आणि या षटकामधील पहिला निर्धाव चेंडू गणेश याचा आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावीने या षटकाची सुरुवात झाली होती आणि निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावर 5 धावा. आता मात्र समीकरण आपण जाणून घेऊया. चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 10च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झलकावल्या लागतील गावदेवी पूर्णा संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. महानंद गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी संघनायकांनी चेंडू महानंदाच्या हातामध्ये सोपवलेला आहे. पाहूया महानंद आपल्या संघनायकाला आनंद देतोय का. नवघर संघाला नक्कीच वॉर्न केला जाते. आपण वेळेचं भान राखायचं आहे कारण यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. महानंद गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे गावदेवी पूर्णा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पॉईंट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर थर्डमॅनही पाहायला मिळते 30 या सर्कलमध्ये. इतर क्षेत्ररक्षक अगदी खोलवर डीपमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळते. डीप कव्हरही आपण पाहतोय. काउकना रिझन स्ट्रेट लॉंग ऑफ आपण पाहतोय. सेकंड ऑफिशियल कॉल वडीनगर संघाला इथून दिला जातोय वेळेच्या संदर्भात. महानंद गोलंदाजी मार्कवर यावेळी अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र दिशाही भरकटली गेली आहे. पंचांचं वाढचा शेळतोय अव्वल धावाच्या रूपाने. धावसंख्या एका धावीने वरून झालेली ती धावफलकावर 6 धावा. इथून अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. यावेळी अप्रतिम फटका मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. इसे कहते मौका भी देना और चौका भी देना. मौका भी दिया और चौका भी दिया. तेलही गेलं आणि तूपही गेलं हाती दुपाटणं आलं अशी अवस्था झालेली आहे क्षेत्ररक्षकाची. कॅच विन द मॅच पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण कदाचित वडनेरकर संघाचा हा क्षेत्ररक्षक विसरला असेल. प्रयत्न तर चांगला केला होता पण कुठलाही खेळाडू झेल घेण्यासाठीच मैदानामध्ये उतरतोय, झेल सोडण्यासाठी नव्हे. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 10 धाव. दुहेरी अंकामध्ये धावसंख्याने प्रवेश केलेला आहे. इथून 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका नक्कीच पुन्हा एकदा गावदेवी पूर्णा संघाचा मनोधैर्य वाढवेल. यावेळी हवेमध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि हाय चेंडू जातोय सीमा पार. आणखीन एक चौकार. इन्होंने भी मौका भी दिया और चौका भी दिया. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात बॅक टू बॅक आणि गावदेवी पूर्णा संघ
यावेळी पूर्णपणे फ्रंटफूट पाहायला मिळतो आणि त्याचं कारण ना यावेळी तर आपण म्हणू शकतो की खराब क्षेत्ररक्षण. या अगोदरचा जो झेल पकडला होता नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र या क्षेत्ररक्षकाने अतिशय सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. इथून अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. राहुल तांगडे अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करताना आणि जेव्हा जेव्हा खाडे परिसरामध्ये पाये परिसरामध्ये स्पर्धा असते तेव्हा तेव्हा माझ्या जोडीला नक्कीच नागले परिसरामध्ये राहुल तांगडे यांनी भरपूर वेळा स्कोरिंग केलेली आहे. यावेळी हो 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 फटक्यामध्ये भरपूर वजन आणि धावा मिळतात अर्धा डझन. काय फटका खेळला आहे. चेंडू बॅटला लागतोय आणि सीमारेषे बाहेर पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द नाईट. मूड बना दे. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज हरिदास याच्या बॅटमधून. धावसंख्या वेगाने वाढते 20 धावा आणि इथून फक्त 5 धावांची आवश्यकता आहे गावदेव पूर्ण संघाला हे आव्हान पूर्ण करण्यासाठी. वॉट अ इनिंग. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. हरिदास याच्या समोर सध्या तरी चेंडू दास बनलेला आहे. हरिदास जिथे चेंडूला जायला सांगतोय तिथे चेंडू सध्या पलतोय. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय हरिदास याच्याकडून. केवळ 5 धावांची इथून आवश्यकता आहे. 9 चेंडू शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे पकड मजबूत यावेळी आपण पाहतोय ती पूर्ण आहे संघाची. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. मिडविकेट झोनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न. निशाणा साधला जात नाही आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. नक्कीच जल्लोष आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहतो धावप्लेकवर डबल टो 22 धावा. इथून इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे या सामना जिंकण्यासाठी. यावेळी स्वीप केलेल्या चेंडूला आणि चेंडू जाईल सीमापार. विजय चौकार. अशा प्रकारे गावदेव पूर्णा संघाने सामना जिंकलेला आहे. अभिनंदन अभिनंदन गावदेव पूर्णा अँड हार्ड लक शिवाजी महाराज वडूनगर. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्या फलंदाजाने चेंडूला बनवलं होतं दास तो फलंदाज ठरलाय हरिदास. हरिदास इज द मॅन ऑफ द मॅच. ओ टू राजेंद्र पाटील सर. धन्यवाद सुभाष धुमाळ. नुकताच जो सामना संपन्न झाला छत्रपती वडूनगर वर्सेस गावदेवी पूर्णा या 2 संघांमध्ये जी लढत संपन्न झाली. दुसऱ्या षटकामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न केला गावदेवी पूर्णा संघाने आणि हरिदास या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय. हरिदास आपण व्यासपीठावरती मानकुली ए नंदकिशोर बी. सचिन भरत वेगवान गोलंदाज कारिवली संघाचा. मी सचिन भरत आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते गावदेवी पूर्ण संघाचा फलंदाज हरिदास याचा झेल सोडला गेला. त्याच्यानंतर चौकार आला. दुसरा झेल सुटला तिथेही चौकार आला आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने उत्तुंग असा षटकार पेश केला आणि हीच खेळी कारभावाल्यांची बॅटिंग आहे. अर्थात गावदेवी पूर्ण कारभावाल्यांची बॅटिंग पक्का पडवण्यासाठी पुढे नेले. तोच हरिदास या ठिकाणी सचिन यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सचिन भरत या ठिकाणी बक्षीस स्वीकारताना आपण पाहतोय.